यात्रा महोत्सव 2026 श्री संत नागेश्वर महाराज यात्रा महोत्सव निमित्त वरवट बकाल तालुका संग्रामपूर येथे येणाऱ्या समस्त भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करते सौ प्रतिभाताई विजय इंगळे, प्रशासक मा सरपंच ग्रामपंचायत कार्यालय वरवट बकाल तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा। यात्रा महोत्सव 2026 श्री संत नागेश्वर महाराज यात्रा महोत्सव निमित्त वरवट बकाल तालुका संग्रामपूर येथे येणाऱ्या समस्त भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करते संतोष टाकळकर, विधानसभा अध्यक्ष युवा सेना जळगाव जामोद मतदारसंघ जिल्हा बुलढाणा। यात्रा महोत्सव 2026 श्री संत नागेश्वर महाराज यात्रा महोत्सव निमित्त वरवट बकाल तालुका संग्रामपूर येथे येणाऱ्या समस्त भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करते सतीश विनायक टाकळकर, संग्रामपूर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी संग्रामपूर तालुका जिल्हा बुलढाणा। श्री समर्थ नागेश्वर महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सवात 51 क्विंटल महाप्रसादाचे वितरण। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजय कुटे यांची उपस्थिती। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल हे गाव श्री समर्थ नागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत मानले जाते। येथे 20 मार्च रोजी मोठ्या उत्साहात यात्रा महोत्सव व पुण्यतिथी सोहळा पार पडला। यानिमित्त तब्बल 51 क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। यात्रोत्सवानिमित्त श्री नागेश्वर मंदिर परिसरात महाप्रसादासाठी सुमारे 40 क्विंटल ज्वारीच्या भाकऱ्या तसेच 10 ते 12 क्विंटल उडदाची डाळ व शिरा तयार करण्यात आला होता। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या प्रसंगी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव तसेच जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले व उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले। त्यांनी श्री समर्थ नागेश्वर महाराजांच्या कार्याची महती सांगत गावाच्या धार्मिक परंपरेचे कौतुक केले। या महोत्सवानिमित्त मागील आठवडाभर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। विविध कीर्तनकारांच्या कीर्तनांनी व भजन मंडळांच्या सहभागाने कार्यक्रमांना रंगत आली। या सप्ताहाची आज दिनांक 20 मार्च रोजी हबप तुकाराम महाराज सखारामपूर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली। त्यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। महाप्रसादात ज्वारीची भाकरी, उडदाची डाळ व रव्याचा शिरा अशा प्रकारे 51 क्विंटल महाप्रसाद तयार करण्यात आला। यात्रेदरम्यान संपूर्ण गावातून श्री समर्थ नागेश्वर महाराजांच्या रथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीच्या मार्गावर विविध ठिकाणी शरबत व थंड पाण्याचे वाटप करण्यात आले। भक्तिमय वातावरणात जय नागेश्वर महाराजच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी सखारामपूर संस्थानचे गुरुवर्य हबप तुकाराम महाराज यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले। कीर्तनानंतर दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे श्री संत नागेश्वर महाराज पुण्यतिथी यात्रा महोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला। हजारो भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात आला। यासोबतच यात्रा महोत्सवात विविध प्रकारची दुकाने आणि मनोरंजनाचे खेळ थाटले गेले होते। गृहोपयोगी साहित्य, खेळणी, कपडे, मिठाई, फळे आणि आदी विविध प्रकारच्या दुकाने दिसून आली। सकाळपासूनच परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती। दर्शन, नामस्मरण आणि धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते। गावकरी, भाविक आणि सेवेकऱ्यांनी स्वयंसेवक भावनेतून सहभाग घेत महोत्सव यशस्वी केला। संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून यात्रोत्सवाची शोभा वाढवली। यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने सर्व राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक आणि भाविकांनी भेट देऊन दर्शन घेतले आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। काकाची बकाकाची फारच जास्त तीव्र इच्छा म्हणजे हा पहिला आणि शेवटचा, याच्यानंतर नाही। काम माझा कामाद्वारे कर्तव्य मी करत राहतो। त्याबरोबर फक्त आज एवढ्यासाठीच बोलायला उभं राहिलो की बाकी कशावर बोलणार नाही। परंतु आज मी मुलं इथं बसलेले पाहिले, मी बोलवून आणले त्यांना सगळे बाहेर होते। कारण आपण मिडल एज आणि त्याच्या वरचेच मुलं आणि
व्यक्ती आणि महिला आमच्या बसलेल्या असतात, परंतु खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीला हे संस्कार दिले पाहिजे. पुढच्या पिढीपर्यंत पिढ्या हे आपलं चाललं पाहिजे. वारकरी संप्रदाय असेल, संस्कार असतील, संस्कृती असेल. त्यामुळे आमचे बजरंगदलाचे मुलं चांगले काम करतात, निश्चितपणे चांगलं काम करतात. पण तो एक काम त्यांनी आता बजरंगदलांनी स्वतःच्या खांद्यावर घ्यायला पाहिजेच, की जे हे आहे, की जे नवीन आपली पिढी आहे, ती जिथं जिथं आपल्या महाराजांचे कीर्तन असतील, भजन असतील, कार्यक्रम असतील, तिथं आपली नवीन पिढीनं, तरुण पिढीनं त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. कारण एक चांगले विचार आपल्यावर पुढच्या पिढीसाठी आपल्याला घेऊन जायचे आहे. त्यामुळे मी तेवढ्यासाठीच बोलण्यासाठी उभा राहिलेला आहे. माझं हेही म्हणणं नाही की सगळेजण वारकरी बना, सगळेजण टाळकरी बना, सगळेच मृदुंग चाला आणि हेच करा, असे माझं म्हणणं नाही. परंतु वेळेवेळी आपल्या धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी हजर राहणे आणि हे विचार आणि ही परंपरा पुढे चालवणे. ज्यांना इथं सहभाग आहे ते सहभाग घेतात. बाकीचे आपले कामं धंदे आहेत, बाकीचे आपल्या गोष्टी आहेत, त्याही कराव्या. परंतु हाही परंपरा वारकरी संप्रदायाची पूर्ण पताका ही शेवटपर्यंत आपल्या खांद्यावर ठेवावी. एवढ्यासाठीच मी फक्त मुलांसाठी उभा राहतो. सगळ्यांना यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागेश्वर महाराज यांची आज यात्रा आहे आणि या यात्रेच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात या परिसरातील नागेश्वर महाराजांची भक्त या ठिकाणी गोळा होतात आणि त्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात महाप्रसाद वितरण आपण मंडळी करतात. या वर्षीचं कसं आहे नियोजन आहे, किती क्विंटलचा या वर्षीचा महाप्रसाद आहे? या वर्षीचा महाप्रसाद जवळ शिऱ्याचं वाटप जे आहे ते 1.5 क्विंटल कणिकचा, गव्हाच्या कणिकचा शिरा आहे आणि त्याला 3 क्विंटल साखर आहे. त्या हिशोबाने डालडा आहे आणि वरणाचं म्हटलं तर 7 क्विंटल डाळीचं तिखट वरण बनवलेलं आहे उडदाचं. 35 क्विंटल ज्वारीची भाकर आहे. या प्रकारचा महाप्रसाद बनलेला आहे. म्हणजे एकंदरीत किती क्विंटलचं होईल हे सगळं? एकंदरीत जवळपास 51 क्विंटलपर्यंत जवळपास 51 क्विंटलचा महाप्रसाद या ठिकाणी आज वितरित होत आहे.